अरे शितलीचा का फोन आला होता तुला? तिला आर्मीतल्या मुलाचं स्थळ आलंय. पोरगा फौजी आहे म्हणजे भारीच असत. आज्या काय झालं? कुठं काय झालंय? मला माहिती आहे काय माहितीये? काय तर झालंय ते. सांगितलं ना काय नाही झालं म्हणून. गप बस नाही तर मुस्काळीन बघ. अयो मी काय केलंय? एवढं का चिडतीस माझ्यावर? सांगतोय काय नाही झालं तरी सारखं सारखं तेच काय विचारतेस? झोप गप. शितली त्या आर्मीवाले पोराला हो म्हणल का? अजिंक्य राहुल्या गप झोप नाही तर लय मार खाशील आता. उगाच काहीतरी बडबड नको. अरे माझं एक काम होत. काय? ते आपल्या मिशनचं पुढं काय करायचं? कुठलं मिशन? आपलं एकच मिशन आहे की मिशन शीतल. हे बघ आता जे काय ना ते तुझं तुला करावं लागेल. का? कारण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मग काय आता मी मरू का? मर नाही तर काय बी कर पण माझ्या मागे किरकिर करू नको. अरे पण मी काय केलंय? एवढा का चिडतोस माझ्यावर? तुझ्यावर नाही चिडलो. म्हणजे चिडलोच नाही मी. विचार करतोय कसला? शितलीला आर्मीवाला मुलगा बघायला येणार आहे. काय? वय गप्पी रड नको. आता माझ कस होणार? आर्मीवाला पोरगा येणार आहे. त्यात येऊ माझा दोस्त माझ काम कराय नाही म्हणतोय. देवा मी आता कुणाच्या तोंडाकडे बघू? राहुल्या रड नको. ए गप गप की रड नको. गप की रका. काकी दे की. मी काढते झाडून. हा? अगं दे की. अगं नको नको मी काढते. बर. काय ग आज कुठे जाणार नाहीस वाटतं? जाणार आहे की. काय पाहिजे? नाही काय नाही. काय नाही. मग अशी काय गुटमळतीस? कुठं नाही. नाही होय. बर काके काल कोण आलो होतं का घरी? आपलं नाही ग. नाही म्हणजे थळ घेऊन. दळ घेऊन नाही. नाही वय. अगं वय वय आठवलं. अगं कमळताईने एक स्थळ पाठवलं होतं पण त्या काही स्वतः आल्या नव्हत्या. माझ्या जवळच पाठवून दिलं होतं. मग काय झालं त्याचं?
काय होणार आहे? आपण नाही म्हणून कळवलं. का? हा? का म्हणजे तुला नाही आवडणार म्हणून नकार कळवला. अगं पण मला विचारायचं तरी. तुला काय विचारायचं? तू नाहीच म्हणणार हे आम्हाला माहिती होतं म्हणून अक्काने नकारच कळविला. मला फोटो तरी दाखवायचा ना. हाय का आता? आता आम्हाला वाटलं तुला इतक्या लवकर लग्न करायचं नाही, परत तूच म्हणशील आम्ही घाई करतोय म्हणून. सगळं तुम्हालाच वाटतंय. मला विचारायचं तरी ना. काय पोरगी आहे? आम्ही स्थळ बघायला लागलो तरी बी हिला त्रास होतोय आणि परस्पर स्थळ नाकारलं तरी पण हिला त्रास होतोय. आता काय करायचं काहीच? मला त्रास व्हायला लागलाय. अरे काय करायचं या आज्याच? भैया थोडे दिवस हा त्रास राहणारच. काहीतरी भन्नाट आयडिया काढली पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे ना ज्यातून आजा वाचूच शकत नाही. भैया असं काहीतरी करू की आजाव पोलीस केसच झाली पाहिजे. म्हणजे एकदा का पोलीस केस आजाव झाली की आजा काही भरती होऊ शकत नाही. देर यू आर. हे बेस्ट आहे. हे बेस्ट आहे. आयडिया. जमेला नाही तर सुरजेला आपण आर्याच्या गाडीच्या आडवं टाकू आणि आजवर ऍक्सिडेंटची केस टाकू. कसं? भैया आयडिया चांगली आहे पण काय? भैया जाम्यान सूर्जाला जर आपण पाठवलं तर आपण हे मुद्दाम करतोय ते कळेल ना. अरे कळलं तर कळलं. तर राजावर केस बी झाली असेल. ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं केलं, हा पण नंतर हे सगळं आपण केलंय हे जर शीतलला कळालं तर. करेक्ट आहे. करेक्ट आहे टॅलेंट तुझं. आपल्याला दुसरं काहीतरी केलं पाहिजे. भैया असं काय करता येईल का की ज्यातनं आजावर हाफ मर्डरची केस होईल. डन. असंच करू. पण कसं? अरे आजा बरोबर कुठल्या तरी पोराची भांडणं घडून आणू आणि त्या पोराला त्याच्यात मार खायला लावू. आजानं भांडणच केली नाहीत तर? म्हणजे आजा भांडणं करण्यातला पोरगा नाही ना, त्यानं त्या पोराला मारलंच नाही तर? त्याने नाही मारलं तर आपण मारू आणि त्याच्यावर केस करू. भैया आयडिया. हा एखाद्या पोरीला जर आजावर छेडछाडीची केस करायला लावली तर? टॅलेंट. ही आयडिया बेस्ट आहे. वॉट टॅलेंट. ही आयडिया बेस्टच आहे. म्हणजे भैया एकदा का छेडछाडीची केस आजावर झाली की आजा कधीच सुटू शकत नाही. हा आणि आजाचं भरतीचं स्वप्नच राहणार. आणि माझं सुद्धा शीतल बरोबर लग्न करायचं स्वप्न पूर्ण होईल.